राव बाई हो बाबा तया काळी घिरीने आदिथे पाटील किती तरी कलावंताला रोजगार मिळाला किती तरी
चढला नाही कधी शाळेची पायरी इथे पाटील वामन दादा होते आंबेडकर चालते बोलते विद्यापीठ वामन दादा होते चालते बोलते विद्यापीठ घरात गेला तो घरात
जय हिंद ताई. तुमची मावशी, तुम्हाही मावशी, सगळ्यांची मावशी. थँक्यू मावशी. 200 रुपये धम्मदान दिले. फार कष्टाचे पैसे आपल्या लोकांचे. गाण्यात खेळ होऊ नये म्हणून मी नावं घेतलेले आहे. आदरणीय आमचे भाऊजी भंडारी भाऊजी, त्यांनी सुद्धा मला धम्मदान दिलं फार मोलाचं. आमच्या भगिनी, भाऊ, बंधू सगळ्यांनी मला धम्मदान दिलं. आणि आतापर्यंत मी कार्यक्रमात जेवढ्या वेळ धम्मदान घेत आली ते समाजासाठीच खर्च करत आली. घरात कधी 1 रुपया खर्च करत नाही. या समाजाने माझं मोठं केलं आणि मला आलेलं धम्मदान माझ्या आश्रमासाठी, माझ्या समाजासाठी मी खर्च करतो. माझ्या कमाईतला 20% हिस्सा मी माझ्या समाजाला दान करत असतो. नाही की तरी 100 रुपयाची किंमत सुद्धा असते. एकाशी अनेक म्हणून बाबासाहेब ऐकत असताना कुठू पाहायचं नसते. धम्मदान आपण देते हवे, देते हवे. देणाऱ्याने घ्यावे, घेणाऱ्याने घ्यावे, घेता घेता इतके घ्यावे की त्याचे हातच घेऊन घ्यावे. हात तोडायचे नाही मित्रांनो, त्याच्या हातातील भूक घ्यावी. आणि एक दिवस जेवणाचा ताट वाढून कोणाची भूक भागवण्यापेक्षा आयुष्यभर त्याला कमावणं आणि पोटभरणं शिकवावे, हे मी समाजात काम करतो. बाकी काही नाही. आणि हे जे धम्मदान आहे माझ्या समाजाचा कष्टाचा पैसा आहे. जे वामनदादा कमवले असते तर बंगले त्यांचे बनले असते. आणि वामनदादा कडकांमुळे हे लेकरं ह्या फांद्या हे सावल्या घडत गेल्या आणि समाजरूपी प्रबोधन होत गेलं मावळ्यांना. आणि म्हणून बाबासाहेबांच्या घाटाला खूप ताण सुरू व्हायची गरज नाही रे. अभ्यासाची बाबासाहेब समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. बाबासाहेब त्याने समजला, त्याने आयुष्य समजलं. नाही तर लोक रियाज करत आजही घरात चढून राहिले, मरून राहिले. आणि ज्याला काय येत नाही राजा ते बाबासाहेब रस्त्यावर सांगून राहिले. कोणी भजनातून सांगते, कोणी कीर्तनातून सांगते, कोणी कव्वालीतून सांगते, कोणी ऑर्केस्ट्रातून सांगते. आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं काम हा माझा समाज आहे. आमच्या करावताची किंमत 0 आहे रे. तुम्ही सांगतो तुम्हा सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मीठ करून फिरला गाव गाव, वामनदादा आंबेडकरी चळवळीचे महामेरू पाटील. वामनदादा आंबेडकरी चळवळीचे महामेरू पाटील आणि आपल्या समाज बांधवांना दिली तू नवी दिव्य चेतना, दिली तू नवी दिव्य चेतना. एवढेच ओळखतात का? लय
कमी नको राजा भाषण दे रहा सारे भाषण देना बहुत जरूरी है मायासाठी में राशन नहीं दिले तरी आमदार नहीं बनता तेरी बात है क्या इसलिए मैं बाबा साहब के गाने में जब तक मेरे को ये मिलता ना तब तक मैं नाम नहीं लेती बहुत देर तक कसा लिहून दावी गाऊन गीते क्रांतिकारी बहिष्कृत समाजाला मिळे ती उभारी आम्हाला उभारी मिळाली कशाची डीजेवर नाचण्याची आम्हाची दारू पिण्याची आम्हाला उभारी मिळाली दादा इंस्टा फेसबुक काढून वाचायची त्याच्यावर रील टाकायची पण आम्हाला उभारी आजही बाबासाहेब पुढे आणण्याची नाही आम्हाला आजही उभारी महाबोधींना वाचवण्याची नाही आम्हाला उभारी आजही आमच्या गावातला बौद्ध समाजातला एक इमानदार आमदार निवडून आणण्याची नाही ती उभारी नाही भेटली आम्हाला ते भेटते का नाही का 2045 पर्यंत जाता टाकून तुम्हाला वाटून तुमची चांगलं लोणचं खाली सरकार घ्या बसा मग बोललं आणि काय म्हणते बघा लिहून दावी गाऊन गीते क्रांतिकारी अरे लिहून दावी गाऊन गीते क्रांतिकारी या बहिष्कृत समाजाला मिळे ही उभारी मनूच्या पोट्याचं आमची पोरं फिरायला बाजारात आहे बाजार भरला रस्त्यावर प्रबंधनाची गरज नाही द्यायला इथं विचार म्हणतो अभ्यास लोक बसून आहे माझा तुमच्या एवढा अभ्यास नाही ही लेख फक्त प्रयत्न करत आहे सांगण्याची उभारी देण्याची जागृत करण्याची फक्त प्रयत्न करत आहे ज्यांनी जन्माला घातलं त्यावेळी तुम्ही अजून ऐकलं नाही तर मला काय ऐकून राजा ते बाप माय घरातच बोंबलून आली पोट्या ये बी तो बापा म्हणजे जागे हे वातावरण आहे माझ्या समाजात आणि म्हणून काय म्हणते बघा शब्दाने केली ठार बरोबर आहे का नाही व्यवस्थेला शब्दाने केले ठार अरे तलवारीची होती त्या
असं दिवाला शोधात तरी सापडलं नाही रे. पण या ओरिजिनल सोन्याची किंमत माझ्या समाजाने केली आणि म्हणून ही लेक या स्टेजवर बसून तुमच्या समोर गायली. तिला प्रेरणा मिळते बाबासाहेबांच्या गायनातून. माझ्या बहिणीनं मला 100 रुपये देऊन पुरस्कृती केलं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वाजवा रे वाजवा. नाही तर कोरोनाला की टाट वाजवा लागते तुम्हाला हे कहो. आता वाजवा तर मग वाजवायचं काम पडत नाही ना तर ते सरकार वाजवते तुम्हाला मस्त. हा आणि गतिमान करता ही प्रणाली भीमाची. गतिमान करता ही प्रणाली भीमाची. सांग पटोनी पंचशिला गौतमाची. स्टेज असो की नसो दादा, साऊंड असो की नसो, दरी असो की नसो, आम्हाला मोठे स्टेज पाहिजे. आम्हाला मोठा साऊंड पाहिजे. आणि आम्ही म्हणतो आम्हाला तेवढेच पैसे पाहिजे ना. आम्ही म्हणतो राहू द्या कार्यक्रम नका करू. वामन दादाने केलं का आजपर्यंत? असं नाही केलं. आज जितके कलाकार कार्यक्रम करतात त्यांची पुण्याई आहे. आम्ही आमचा गायक मध्ये VIP राहणं, VIP खाणं, VIP मान सन्मानात 3 लाख क्षणी उभासणार आहे. राजा आणि वामन दादा गाणे लिहिले नसते बाबा साहेबांनी तुम्हाला बहुमानाचा मान दिला नसता. आम्ही तुमची अवतार मोठी VIP राहण्याची खाण्याची कुत्र्यासारखी गत झाली असते तुमची. माझ्या समाजाने आपल्याला सगळ्यांना मोठं केलं. म्हणून माझी कडकडीची विनंती आहे गायक मंडळींना, जसं कवी लोकांनी या समाजाला या गायकांना मोठं करण्याचं काम केलं तसंच या माझ्या गरीब समाजाला गायकाकडून ऐकण्याची जी इच्छा असते 20% कार्यक्रम अशी फुकट देत चला, कमी मानधनात देत चला असं म्हणतो. म्हणजे गावोगावी आमच्यासाठी गायक पोचले. आणि म्हणून काय होतं बघा, गतिमान करण्याची प्रणाली भीमाची. सांगे पटोनी पंचशिला गौतमाची. सहदेव तांडीची पत्नी आणि मला 100 रुपये दिले. किती अभिमान. कानात राहुल हिवराडीची मिसेस सगळे त्या बायकाच्याच नावानं पैसे देतात. 50% आरक्षण माणसाच्या नावाने येऊन त्यांना जर असं कशासाठी रे? बाबासाहेब पोचवण्यासाठी फिरला. कसा? हर गावी फिरला, हर गावी फिरला.
धर्मताचे जर 5 लोक असते आणि तलवारीचे तयाचे बोचरे टोक झाले नॅरे टोक झाले का नेता घेऊन बसते पण खाबल म्हणते सुरू असतात तर हवा लागली असते थोडस खाले असतं तर बरं झालं असतं गिंड बाथव हा थंड काही थंड गिंड चालेल का नाही ना काकीसाठी जोरदार टाळ्या माझ्या समाजाची गरज आहे मावशी काय सांगतो फक्त आयोजक गरिबांनीच राहतात बाकीचे उठून पडतात VIP बापाची VIP आवडतात आम्ही गरिबाची आवरे महाराज आम्ही बदल झालो विचार आमच्या अजूनही बदलले नाही आणि म्हणून काय म्हणते बघा या कार्यक्रमासाठी या कलावंतींना खूप मेहनत घेतली मला इथं जितके धम्मदान आलं मी तुमचे खूप आभारी आहो सर्व धम्मदान आयोजक माझ्याकडून मी दान करते आहे कमी नाही पडायचं हमेशा कार्यक्रम करा दादा हे घ्या आणि ज्यांनी केले त्यांच्यासाठी टाळ्या वाजतात आणि मला कशाची कमी नाही पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाला निशा धोड करून 5,000 वर्गणी राहिली या कार्यक्रमाला या हातमध्ये किती लोक राहू द्या नको राहू द्या पण वामन दादा जिवंत ठेवण्यासाठी कार्यक्रम करायचा हा शब्द आहे बाईचा आणि म्हणून काय म्हणते बघा गुरुस्थानी मानती सारे कलावंत वामन दादांना मीही मानते मी छोटीशी कलाकार आहे ऐकू आपण गायक झालो बाबा आई ऐकू आम्ही गायक झालो नाही तर वर्ग 10वी पर्यंत माझ्या घरी टीव्ही नव्हती का लाईन नव्हती दादा लाईन नव्हते लय दुर्दशा रे पोट भरण्यासाठी माणूस स्टेजवर चढलं आज माझ्या समाजानं मला लाखो करोड रुपये कमवून दिले मी कोणाला देणार 2 पोरी आहेत चांगले जवळ भेटले तर ठीक नाही तर कोण करू ते संविधान वगैरे मागं लागून येईल करायच्या पोट आलं नाही आज त्याला देणार होती पोरगी म्हणून काय म्हणतो बघा या समाजाने मला दिलं माझा अधिकार बनते की मी माझ्या समाजाला दिला पाहिजे माझा अधिकार बनते काही नाही पैसा हाताचा मन आहे मला माणसं कमवायचे आहेत हे इथले माणसं कमवून घरी न्यायचे आहेत आणि म्हणून शेवटचे 2 लाईन घेतो दादा संबोध बा गुरुस्थानी मानती सारे कलावंत तुझ्यामुळे आहे आज चळवळ जिवंत वामना तुझ्यामुळे ही चळवळ जिवंत आहे आम्ही जिवंत आहोत आणि म्हणून पाटील माझे गुरु आतापर्यंत लेखणीच्या माध्यमातून समाजापर्यंत साहित्य आणि चळवळीची लेखणी लोकांपर्यंत समर्पित करत आले ते मला म्हणते बाई या हाताने देत केलं की समाज या हाताने आपल्याला देत जाते देत राहायचं आपण आपोआप मोठं होऊन जातो आपण मागायची गरज पडत नाही आम्ही मागाडे नाही हा बाप्पा आम्ही बौद्ध कोणा आम्ही मागाडे नाही हा आम्ही बौद्ध आहोत आणि कशा पाटील बरे तुझे किती दिसते शिलेदार आणि तलवारीची
उषाताई ढोबळे ह्या चंद्रपूर आपल्या कार्यक्रमासाठी आल्या, पहिल्यांदा आपल्या खरमानंदीत आल्या. आम्ही ज्यावेळेस त्यांना फोन केला त्यावेळेस म्हणले दादा तुमचा कार्यक्रम जर आम्हाला आवडला, तुमचं नियोजन जर आवडलं त्यासाठी धम्मदान म्हणून पावती देणार आहे. आणि त्यांनी आज ते या कार्यक्रमातून अनाउन्समेंट केलेलं आहे. म्हणजे या ताईबद्दल सांगायचं झाल्यास ते चित्रपटात सुद्धा काम करतात, अभिनेत्री सुद्धा आहेत, चांगल्या डान्सर सुद्धा आहेत आणि कला क्षेत्रात सुद्धा त्यांचं चांगलं नाव आहे. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत झालं पाहिजे. आणि ताईचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो सुचिलाबाई दांडगे, शुभांगी दांडगे, सुरेखा युराळे, सविता दांडगे आणि प्रगती उमाळे या टाळा जोरदार टाळा झाले पाहिजे. धन्यवाद.